नमस्कार सुप्रभात मित्रांनो। आज आमचे धबधबे पण गाडीतले चालू झाले। नमस्कार सुप्रभात मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 8:30 वाजलेत मित्रांनो। मुल्ला ढाब्यावर आहे। सकाळी 4 वाजता आलो, पहाटे 4:30ला झोपलो। आता मुबारकचा 8 वाजता फोन आला, उठलो आता निघायचं आहे। 8:30 वाजलेत मित्रांनो, पण तुम्हाला सांगतो गर्मी एवढी आहे ना की अख्खा मी ओरला झालो आहे आतून। कशी काय एवढी गर्मी अचानक वाढली काय कळेना। आणि त्यात बहुतेक आज काहीतरी PM मोदी शिरवळला येणारे वाटतं, काहीतरी कार्यक्रमासाठी। म्हणजे नक्की कन्फर्म नाही आहे। आमचा स्वाभिमान संघटनेचा ग्रुप आहे, त्याच्यावर मेसेज आलता की चौकशी करून सगळ्या गाडीवाड्यांनी जावं, कारण की जाम वगैरे लागण्याचं शक्यता आहे। पण नक्की काय माहीत नाही मला पण आहे का नाही। आता चौकशी करतो पहिले, त्या हिशोबानेच पुढं जायला लागेल। म्हणजे रात्रीचं वगैरे 9-10 नंतर वगैरे किंवा 11-12ला शिरवळमधून पास झालं तर बरं होईल। नाही तर उगीच तिथं जाऊन जर ट्रॅफिकमध्ये अडकलो तर आपलंच नुकसान होईल। त्यामुळं आता आहेत मुल्ला धापाला कुंदन शेट वगैरे गेलेत। कुंदन शेट आवरत आहे आता, ते आले की मग निघायचं। माझ्या तोंड हातपाय वगैरे धुवून झालेले। कुंदन शेट गेलेत आता तोंड हातपाय वगैरे धुवायला। ते आलं की चहा पिऊन निघायचं। मी 4 वाजता आल्यावर मला भूक लागली होती, त्यामुळं भात खाल्ला सकाळी मुलाला। आता कुंदन शेट नाश्ता करतात का नाही, शक्यतो नाहीच करायचे, कारण की तिथं त्यांना इथलं जास्त नाश्ता आवडत नाही। बेळगावला करतील उत्तमचे इथं वगैरे। तो बघूयात मित्रांनो आल्यानंतर काय होतं काय नाही, आणि निघूयात मग। 11 वाजले सकाळचे, नाश्ता करण्यासाठी आलोय। पुरी भाजी खाते, उत्तम शेट पण आहे। उत्तम शेट पुलाव खातात। मी सकाळी सकाळी मुलाला एक पुलाव खाल्लाय पहिले 4 वाजता पहाट, आणि आता परत नाश्ता करतो। भूक लागली होती, रात्री फक्त इडली खाल्ली होती, त्याच्यामुळं मी सकाळी 4ला मुलाला हाफ राईस खाल्ला आणि मग झोपलो। आता परत नाश्ता करतोय, अजून हा पुलाव पण खायचा आहे, आणि मग निघूयात। हातर्गीच्या ढाब्यावर आलोय मित्रांनो। आता आंघोळ करायची, आज आता आंघोळ करायला चाललोय। या साईडला पण एक ढाबा आहे, लक्ष्मी, हा आमचा ढाबा आहे। आम्ही इथे थांबतो म्हणजे। आणि आता आमचा हौद तयार आहे बघा, पाणी वगैरे एकदम स्वच्छ आहे। हा बघा आमचा पाण्याचा हौद, स्विमिंग टँक आहे आमचा। एकदम स्वच्छ पाणी बघा, फार खालचा तळ दिसतो। आता आंघोळ करून घ्यायची मस्त, कारण की उष्णता भयानक आहे। आणि इथून निघालं की डायरेक्ट दत्त, मग दत्ताला जेवण करायचं। इथं फक्त आंघोळ करून घ्यायची। तर आंघोळ करून निघूयात मित्रांनो। गाडी तोपर्यंत ग्रीस वगैरे मारून, पण बाजूला अशी शेती आहे सगळी बघा। दुपारचे 3 वाजलेत, हातर्गीलाच आहे अजून। टायर पंक्चर झाला आपला दडीचा, त्याच्यासाठी थांबलो। 1 तासभर झालं थांबलो। ट्रॅक्टरचा पंक्चर काढायचा होता, टायर ते करत होते, त्याच्यामुळं त्यांना वेळ लागला। गाडी आहे बघा, तो दडीचा टायर पंक्चर झाला आपला। नेमकं आंघोळ करून आलो, आणि ग्रीसवाल्याने सांगितलं की दडीचा टायर तुमचा पंक्चर आहे, हवा जाते। पंक्चरवाल्याकडे आलो तर त्याच्याकडं एक टायरचा पंक्चर, ट्रॅक्टरचा पंक्चर काढायचा होता, त्याच्यामुळं तर उशीर लागला। 1 तास झाला बसलोय आम्ही इथं। आत्ता कुठं त्यांनी घेतल्या काढायला। आता बघू काय होतं, काय झालं नेमकं।
अजून अर्धा तर पाऊण तास जाईल अजून. उन्हाळ्यात हेच होतं, टायरला गरम होतात ना, त्याच्यामुळं काही खडा वगैरे थोडंफार हे लागलं किंवा पंक्चरवरच पंक्चर होतात. पहिला पंक्चर असेल तर ते लीक होतात. बघूयात आता ट्यूब काढल्यानंतर नेमकं काय झालं. बँगलोरला जाताना पण रात्री हाच टायर पंक्चर झाला, त्यालाच रिपेअर करून घेतला होता. आता नेमकं काय झालं आणि काय नाही काढत येतो टायर. आता माझ्या अंदाजे तो पहिला पंक्चर होता त्यालाच हे झालं असं. चिमटा बसलाय बहुतेक कशाचा. बघूयात आज जाऊन काय झालं आणि काय नाही. मित्रांनो, कोल्हापूरला फुल पाऊस चालू आहे. नुसतं पाऊस नाही, वारं बिरं पण खूप आहे. तर बघा, या साईडला कोल्हापूर आहे. आता पावसाने काय दिसणार नाही. आमचे धबधबे पण गाडीतले चालू झाले. रितेश भाऊच्या एकदम डोक्यावरच पडतोय, दिसणार नाही. हे बघा धबधबा. हा आमचा पर्सनल वॉटरफॉल आहे गाडीच्या आतमधला. भाऊचा आहे तिथं. हे बघा भाऊ धबधब्याची मजा घेत चाललेले. दरवर्षी आमच्याकडे छत्री असती, पण आता हे उन्हाळा आहे म्हणून तेवढी आम्ही घेतली नाही. नाहीतर रेनकोट छत्री घालूनच गाडीत असतो आम्ही. चला आता घेतो आम्ही पावसाची मजा. रात्रीचे 8:30 वाजलेत बघा. दत्त भवनला आलो जेवायला. गर्दी बघा किती आहे, फुल पॅक झालंय. बाहेर पण वेटिंगला लोक थांबलेत. हे सगळे वेटिंगचे लोक आहेत. लग्नात कसे पंक्तीच्या मागं उभे राहतात तसे उभं राहिलो आम्ही सगळे. आज शुक्रवार आहे. एक 10 मिनटं लागणार आहेत आम्हाला जेवायला, त्याच्यानंतर जागा होईल. बघत किती वेळ लागतो. हे मालक आहे, मालकाचा फोटो आहे. मित्रांनो, रात्रीचे 2:45 वाजलेत. आता चामुंडा वाकड इथं आलेलो आहे. उशीर झाला कारण की पंक्चर काढायला हातरगीला जास्त उशीर झाला आपल्याला. त्याच्यामुळं पुढं आलो, दत्तला जेवलो वगैरे. जरा मला कणकणी आलती दुपारपासूनच. गोळी वगैरे घेतली मी कोल्हापूरला. त्याच्यानंतर दत्ताला जेवल्यानंतर कुंदन शेटनी गाडी घेतली. कराडला आल्यानंतर मी झोपलो. ते डायरेक्ट कुंदन शेटनी मला शिवापूरलाच उठवलं. मग त्यांना मी आत्ता कात्रजला सोडलं आणि त्याच्यानंतर आता इथं वाकडला पोचलो. अचानकच जरा कणकणी आल्यासारखं झालं, सर्दी झाल्यासारखं होतं. डोकं वगैरे जाम झालं एक साईडचं. पण गोळी घेतल्यानंतर जरा बरं वाटलं. जेवलो जरा दत्ताला व्यवस्थित. त्याच्यानंतर मग कुंदन शेटनी गाडी घेतल्यामुळं काय अडचण नाही. झोप पण झाली एकदम व्यवस्थित. डायरेक्ट शिवापूरला सुटलो. आता काय काळजी नाही. आणि वाकडला आल्यानंतर चामुंड्याची इथं पहिलाच नंबर आपला. गाडी तर दिसत नाही एक पण अजून, पण येतील रात्री किंवा पाटापाट. असं होत नाही की एकच गाडी असते, 2-3 गाड्या तरी यायला पाहिजे. कारण की ऑफिसला पण भरायला आपल्या त्या दिवशी चामुंडासाठी गाडी नव्हती गेली.
काय माहिती आता, पण दुसरीकडून पण गाड्या येतात त्यांना, दुसऱ्या ट्रान्सपोर्टवाल्याकडून वगैरे. तर बघूयात आता त्या. पण आपला तर पहिला नंबर एवढं आहे. कालच्या गाड्या असतील वगैरे तर काय माहिती नाही, गोडाऊनला असतात कालच्या वगैरे गाड्या. बघूयात आता सकाळी उमेश शेट येतील तेव्हा कळेल काय काय गाड्या आहे वगैरे काय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, शुभरात्री, जय महाराष्ट्र.